PC4 रिस्पॉन्ड करतोय. थोडस वाट बघा. Okay, so today I will start the new practical, an important practical, exercise number 11 and 12, study of herbicide application equipments and their calibration. Okay, this is our today's topic. Okay, so exercise number 11 and 12, study of herbicide application equipments and its calibration. This is our today's topic. हे जे आहे तो आजचा आपला टॉपिक आहे. ओके, तर there are different types of sprayer you have already learned in entomology as well as pathology as well as engineering. In engineering, you have already learned there are different types of sprayers. Okay, so we are not going to deep into that, but we need to have some basic information regarding with the type of sprayer. आपल्याला काही जास्त डिटेल नको आहे, पण आपल्याला एकदम बेसिक इन्फॉर्मेशन तरी पाहिजे की स्प्रेयर कशाला म्हणतात. तर इथं तुमच्या समोर एक स्प्रेयर दिसतोय. ओके, ठीक आहे. आता हा जो आहे हा टँक आहे, त्यामध्ये पाणी भरलं जातं. ऑन एन ऍव्हरेज इट हॅज हॅविंग कॅपॅसिटी ऑफ 20 लिटर्स. 20 लिटरचा टँक असतो. त्याच्यामध्ये आपण सोल्युशन जे आहे हर्बिसाइड प्लस वॉटर इज प्रिपेअर्ड इन अ बकेट अँड इट इज पोर्ड इन टू दॅट टँक. बकेटमध्ये आपण हर्बिसाइड आणि सगळं भरतो. बकेटमध्ये पाणी आणि हर्बिसाइड आणि ते पोर्ड केलं जातं टँक मध्ये. टँकची कॅपॅसिटी ऑन एन ऍव्हरेज 20 लिटरची असते. ओके, सो इट कॅन बी इझिली कॅरीड बाय द लेबर्स. माणसाला ते व्यवस्थित वागवता आलं पाहिजे किंवा कॅरी करता आलं पाहिजे. इथं जे दिसत हे टोपण आहे. हॅलो, त्या टोपण खोलून आतमध्ये एक मेश असते जाळी, त्याच्यामधनं गाळून सोल्युशन आतमध्ये जातं. त्यानंतर हे जे आहे हे जे दिसते लेंथ, ओके, तिला स्प्रे बूम म्हणतात. ओके, आणि इथं जे समोर आहे मी हायलाइट करतोय ते नोझल आहे. ओके, आणि हा जो आहे हा हँडल आहे. ओके, हा जो आहे हा हँडल आहे. हा हँडल अप डाऊन केला, मुवमेंट केली की आतमध्ये हे जे पिस्टन आहे इट विल मूव्ह अप अँड डाऊन आणि इट विल क्रिएट प्रेशर इनसाइड द टँक. आणि तो जो आहे अप अँड डाऊन केल्यानंतर तो प्रेशर क्रिएट करतो आतमध्ये टँकमध्ये. तर इथं जे आहे, अरे कोण नाही रे, म्यूट व्हा रे, बिनकारण बारक्या पोरासारखं किती वाटते तेच सांगत बसायचं. 3 नंबर डिप्लोमाचा कॉमन सेन्स नसल्याने करू नका. तर हा पिस्टन जसा हा हँडल आपण वर खाली करतो तसा हा पिस्टन अप अँड डाऊन होतो अँड इट विल क्रिएट द प्रेशर इनसाइड द स्प्रे टँक. स्प्रे टँकच्या आतमध्ये प्रेशर क्रिएट केलं जातं. इथं जे आहे, इथं मी आता जी लाईन ओढलेली आहे, इथं आपला काय आहे, आता पुन्हा काढतो. हा जो आहे तो आहे रेग्युलेटर. ओके, रेग्युलेटर. त्याच्यामध्ये आपण प्रेस केलं की प्रेशर ज्या नोझल मधनं पुढे जे आहे ते स्प्रे होतो. ओके, हा हँड ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेयर आहे. आणि त्याच्या शेजारी जो आहे तो पेट्रोल इंजिन ऑपरेटेड स्प्रेयर आहे, पण हे ओल्ड मॉडेल आहे किंवा जुनी डिझाईन आहे. आजकाल ही काय कोण वापरत नाहीये. ओके, त्याच्यामध्ये नवीन मॉडिफिकेशन आलेले आहेत. सो बेसिकली स्प्रेयर इट इज अ डिव्हाइस विच विल make a mixture of water as well as herbicide or any chemical into smaller droplets with the high pressure. स्प्रेयरचं काम काय आहे, ते जे पाण्यामध्ये हार्बिसाइड जे मिक्सअप झालेलं आहे किंवा इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड कुठलेही असेल त्याचं एक
पोरांचं लगायचं आवड आहे. रिमूव्ह करून टाकलं. कॉमन सेन्स त्याला अक्कल नाही. किती वेळा ते 3 नंबर सारखा ऑडिओ ऑन ठेवत बसायचं. ओके, so exercise number 11 and 12 study of herbicide application equipments and its calibration. ओके, ठीक आहे. तर तुम्हाला तर समज असेल बेसिक टाइप ऑफ स्प्रेयर. आता स्प्रेयर्स मध्ये वेगवेगळे प्रकारचे प्रकार येतात. पहिला येतो हँड ऑपरेटेड आणि त्याच वेळेस हा पेट्रोल ऑपरेटेड आलता. त्याच्यानंतर त्यामध्ये मॉडिफिकेशन होत गेली. फूट ऑपरेटेड आहे. त्याच्यानंतर आजकाल सगळ्यात मोस्ट पॉप्युलर इट इज बॅटरी ऑपरेटेड आणि आजकाल जे सगळ्यात जास्त पॉप्युलर आहेत ते आहेत बॅटरी ऑपरेटेड. ओके, battery operated power sprayer, it is the most popular power sprayer nowadays in a country. Okay, हा जो hand operated किंवा नॅपसा स्प्रेयर आहे हा ऍव्हरेजली 1000 ते 1200 रुपयाला मार्केटमध्ये विकत मिळतो. ओके, आणि बॅटरी ऑपरेटेड 3 ते 3500 रुपयाला विकत मिळतो. सगळ्या लोकांना इझिली अफोर्डेबल आहे, परवडतो. दॅट्स वाय मॅक्सिमम पीपल आर पर्चेसिंग बॅटरी ऑपरेटेड पॉवर स्प्रेयर. ठीक आहे, पुढे तुम्हाला दाखवेन. आता व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस एक्सरसाइज? एक्सरसाइजचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? टू नो द व्हेरियस इक्विपमेंट्स युज्ड फॉर द ऍप्लिकेशन ऑफ हर्बिसाइड. ओके, हर्बिसाइड मारण्यासाठी कोणते इक्विपमेंट्स किंवा विच टाइप ऑफ स्प्रेयर्स आर अवेलेबल इन मार्केट. Herbicide are largely applied as a spray. Several types of sprayers are available from the small hand operated to the large ground and aerial sprayer. ठीक आहे, वेगवेगळे हँड ऑपरेटेड, बॅटरी ऑपरेटेड, पेट्रोल इंजिन ऑपरेटेड किंवा ट्रॅक्टर माउंटेड किंवा एरियल स्प्रेयर, विमानामधून स्प्रेइंग केलं जातं. देयर आर डिफरंट टाइप्स ऑफ स्प्रेयर डिपेंडिंग अपॉन द इकॉनॉमिकल कॅपॅसिटी अँड एरिया ऑर लँड. द फार्मर्स आर हॅव्हिंग ऑप्शन्स टू सिलेक्ट द स्प्रेयर. तर किती मोठ्या एरियावर स्प्रेइंग करायचं आहे आणि शेतकऱ्याची कॅपॅसिटी आहे का नाही ती गोष्ट विकत घेण्याची किंवा भाड्यानं लावण्याची, त्याच्यावर ते वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रेयर वापरले जातात. बट इन आवर इंडिया मॅक्सिमम 80 to 85% ऑफ स्प्रेयर इट इज अ बॅटरी ऑपरेटेड. आपल्या देशामध्ये 70 ते 80-85% जे आहेत ते बॅटरी ऑपरेटेड स्प्रेयर आहेत. 7-10% हँड ऑपरेटेड आहे नॅपसॅकचे आणि काही प्रमाणामध्ये थोड्या प्रमाणामध्ये ट्रॅक्टर माउंटेड स्प्रेयर्स येतात. आणि आपल्या देशामध्ये आय डोंट थिंक इट इज एरोप्लेन स्प्रेइंग. आपल्या देशामध्ये विमानातलं हर्बिसाइड इन्सेक्टिसाइड स्प्रे केलं जात असेल असं मला वाटत नाही. इट इज बेसिकली मोस्टली फॉरेन कन्सेप्ट, फॉरेन मध्ये वापरलं जातं. ठीक आहे, त्याचा व्हिडिओ फोटो पुन्हा दाखवेन. सो कंपोनंट ऑफ स्प्रेयर. स्प्रेयरच्या कंपोनंट्स मध्ये येतो पंप. ओके, पंप तुम्हाला दाखवलेला होता मी आता. सोर्स ऑफ पॉवर. सोर्स ऑफ पॉवर आयदर इट इज बॅटरी, आयदर इट इज हँड और आयदर इट इज पेट्रोल इंजिन और ट्रॅक्टर इंजिन. ओके, टँकची कॅपॅसिटी तुम्हाला सांगितली. बेसिकली सगळे जे ह्युमन कॅरिंग स्प्रेयर आहेत जे माणसाच्या पाठीवरनं वागवले जातात त्याची टँकची कॅपॅसिटी जी आहे बेसिकली इट इज 20 लिटर. ओके, त्यानंतर ऍजिटेटर म्हणजे काय असतं ते मी पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला सांगेन. डिस्ट्रीब्युशन सिस्टम मध्ये काय असतं, एक जो पिस्टन आहे जो अप अँड डाऊन मूव्ह होतो आणि त्याच्यानंतर जी पाईप असते की जी तुमच्या स्प्रेइंग बूमला जोडलेली असते आणि स्प्रे बूम जो आहे पुढं तुमचा नोझलला जोडलेला असतो त्या सगळ्याला म्हणतात डिस्ट्रीब्युशन सिस्टम. प्रेशर गेज जो आपला रेग्युलेटर असतो, तुम्ही जेवढा जास्त प्रेस करताल तेवढं जास्त प्रेशर क्रिएट करणार, जेवढं स्लो प्रेस करताल तेवढं कमी प्रेशर देणार. आणि बॅटरी ऑपरेटेड मध्ये त्याच्यामध्ये बटन असते, जसा फॅनचा रेग्युलेटर असतो, फॅनचं जसं तुम्ही स्पीड वाढवू शकता तसं बॅटरी ऑपरेटेड स्प्रेयर मध्ये पण एक गोल रेग्युलेटर असतो. रेग्युलेटर जेवढा तुम्ही फिरवणार तेवढं जास्त स्प्रे पुढे जाणार. ओके, आणि प्रेशर रेग्युलेटर. ठीक आहे. पंप. Any spray liquid must be atomized before it leaves the spray nozzle. The pump provides necessary pressure for these purposes. Okay. आता कुठल्याही स्प्रे पंप मध्ये पंप हा सगळ्यात महत्वाचा आहे. आयदर तुम्ही हाताने खालीवर केल्यामुळे पिस्टन मध्ये प्रेशर क्रिएट होईल. उदाहरणार्थ जुन्या काळी किंवा अजून सुद्धा आपण हातानं म्हणजे एक पंप असतो हवा भरायचा, आपण हँडल प्रेस करतो आणि त्या प्रेशरनं हवा आपल्या सायकलच्या चाकामध्ये जाते. सेम मेकॅनिझम होता हँड ऑपरेटेड स्प्रेयरचा. ओके, तर स्प्रे टँक मध्ये पाणी भरायचं, थोडीशी हवा असते आणि हँडल खालीवर केला की ते जे पंप आहे पिस्टन आहे तो खाली जाऊन तो लिक्विड जे आहे ते जास्त प्रेशरनं पुढे पाईप मध्ये ढकलतो. ओके, आणि पाईप मधनं ते नोझल पर्यंत जातं आणि नोझल ते हाय प्रेशर मधनं त्याचं एक मिस्ट किंवा ब्लो क्रिएट करतो.
So type of the pump, air compression or pneumatic pump. These pump forced air into airtight tank containing a spray liquid, thus moving the spray liquid under the pressure through the nozzle for its atomization. Hydraulic positive displacement pump. These pumps take a definite volume of spray liquid and force through it a delivery system under the pressure. Okay. तर हायड्रॉलिक किंवा पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप एकदाच वरनं दाबून दाबायचा आणि तो ते प्रेशर क्रिएट करतो आणि जसं जसं लिक्विड कमी 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 होत जाईल आणि पिस्टन जसं खाली 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 येत जाईल तसं त्याचं प्रेशर थोडंसं कमी होतं. ओके. त्यानंतर सोर्स ऑफ पॉवर वरनं सुद्धा स्प्रेयरचे टाइप्स पडलेले आहेत. मॅन्युअल, हातानं पिस्टन खालीवर मूव्ह करतात. ट्रॅक्शन. ओके. ट्रॅक्शन मध्ये तुम्ही वन्स टाइमच फक्त प्रेस करायचं, सारखं वारंवार हात खालीवर खालीवर किंवा मुवमेंट करण्याची गरज नाहीये. ओके. त्यानंतर मोटरमध्ये एक येतो बॅटरी ऑपरेटेड आणि एक येतो पेट्रोल इंजिन ऑपरेटेड. आणि ट्रॅक्टर किंवा एअरक्राफ्ट इंजिन, ट्रॅक्टरवरनं वरचा मल्टीनोझल स्प्रेयर असेल किंवा एअरक्राफ्ट इंजिन वरचा असेल, विमानाचं स्प्रे, तर सगळ्याचे मी फोटो तुम्हाला पुढे दाखवणार आहे. स्प्रे टँक मे बी आयदर बिल्ट अप इन अ टँक or separate tank to carry a spray liquid. At the spray tank, it is the basic component of the sprayer where the liquid and the herbicide which is mixed together. Spray tank मध्ये पाणी आणि जे herbicide आहे ते एकत्र करून मिक्सअप केलं जातं आणि ते सगळ्यात महत्त्वाचा कंपोनेंट आहे. The tank should be large enough to avoid frequent refilling but not unhandy to carry. आता तुम्ही म्हणसाल मी मगाशी म्हणलो the tank capacity is 20 liters. टँकची कॅपॅसिटी जी आहे ती 20 लिटर आहे. ओके. ओके. आता 20 लिटर पेक्षा जर 30 लिटर केली असती किंवा 40 लिटर जर केली असती तर काय झालं असतं, माणसाला ते उचलणं आणि शेतामध्ये चालणं हे प्रॅक्टिकली पॉसिबल झालं असतं किंवा खूप खांदे दुखून आले असते. म्हणून मॅक्सिमम कॅपॅसिटी जी आहे ती 20 लिटरचीच आहे. ओके. कारण कसं होतं, जास्त वजनदार होणं आणि शेतामध्ये चालणं हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आणि इतका पण छोटा नसावा. जर 10 लिटरचा केला टँक तर तो काय करावा लागणार आहे, प्रत्येक 5-10 मिनिटानं तो पुन्हा डबल भरावा लागणार आहे किंवा रिफिल करावा लागणार आहे. That's why the capacity of tank is 20 liters. Okay, त्याचा अभ्यास करून बनवलेली आहे. The tank is provided with the large opening fitted with the strainer or a cap filling the liquid. आता प्रत्येक टँकच्या वर एक टोपण असतं, ते टोपण आपल्याला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरवायचं असतं आणि आतमध्ये एक जाळी असते. कुठल्याही टँक मध्ये डायरेक्ट लिक्विड ओतलं जात नाही, आधी मेश मधनं त्या जाळीमधनं, म्हणजे गाळणी जशी असते चहाची तशी जाळीमधनं ते ओतलं जातं, जेणेकरून कुठलीही इम्प्युरिटी किंवा घाण किंवा माती किंवा दगड किंवा पाला कुठलेही घाण त्या टँक मध्ये जाऊ नये आणि त्यांना नोझल ब्लॉक करू नये म्हणून ते फिल्टर आउट केलं जातं किंवा स्वच्छ पाणी आतमध्ये जावं. ओके. स्मॉल ओपनिंग हॅव अ डिफिकल्टी टू फिलिंग द लिक्विड अँड फिलिंग द टँक. जर टोपण खूप लहान असेल तर जर तुम्ही स्प्रे टँक जर टोपण बघितलं असेल तर ते बऱ्यापैकी मोठं असतं, जेणेकरून तुम्ही त्यामध्ये व्यवस्थित आतमध्ये ब्रश घालून तो टँक स्प्रे साफ सुद्धा करू शकता किंवा स्वच्छ सुद्धा करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲजिटेटर. ओके. आता पहिल्यांदा मी तुम्हाला एक हाताने ड्रॉइंग करतो इथं, म्हणजे जेणेकरून यू कॅन अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय ॲजिटेटर. ओके. तर ॲजिटेटर हे एक असं जे आपलं पिस्टन आहे की जो इट विल मूव्ह अप अँड डाऊन. ओके. तर त्याच्या शेजारी असं एक पॉइंट असतो आणि त्याला असा एक सर्कल असतो आणि या सर्कल मध्ये अशी, आता एवढं परफेक्ट डिझाईन येणार नाही, होल्स असतात. ओके. तर हा जो ॲजिटेटर आहे, मी एक फिगर काढलेली आहे एका कोपऱ्यामध्ये, सो यू कॅन अंडरस्टँड. तर काय व्हायचं, पहिल्यांदा ॲजिटेटर म्हणजे काय हे सांगायचं. जुन्या काळी आता इट इज नॉट अवेलेबल इन स्प्रे टँक. आता कुठल्याही पंपामध्ये तुम्हाला दिसणार नाही आणि कुठेही आता वापरलं जात नाही. सो इन लास्ट 20 to 30 years, 20 ते 30 वर्षापूर्वी, all the herbicide, most of the herbicide, insecticide, pesticide are available in powdery form rather than liquid. लिक्विड ऐवजी पावडरी फॉर्म मध्ये मिळायची आणि इट हॅविंग अ डिसएडव्हांटेज दॅट इफ इट इज नॉट शेक, ढवळलं गेलं नाही, सो इट विल सेटल डाऊन इन अ स्प्रे टँक. आता उदाहरणार्थ तुम्हाला जर बासुंदी बनवायची असेल, उदाहरण देतो तुम्हाला मी एक. ओके. तर तुम्हाला दूध सारखं ढवळावं लागतं. तुम्ही जर दूध ढवळायचं बंद केलं तर खाल्लं ते करपून जाणार आणि खराब होणार.
ठीक आहे. सो यू हॅव टू कॉन्स्टंटली शेक दॅट लिक्विड. ओके, तसंच ऍजिटेटरचं काम होतं. ज्या वेळेस पंप विल मूव्ह अप अँड डाऊन. ओके, हा जो तुमचा हँड ऑपरेटेडचा नॅपसॅक जो होता, हँड ऑपरेटेडचा जो पिस्टन जसा खालीवर मुवमेंट करायचा, त्यालाच हे जोडलेलं होतं, त्याच पिस्टनला हे अटॅच केलेलं होतं आणि त्याला छोटे छोटे होल होते. त्यामुळे इट विल कॉन्स्टंटली शेकिंग द लिक्विड इन अ स्प्रे टँक. स्प्रे टँक मध्ये लिक्विड ना कायम ढवळलं जायचं आणि त्याच्यामुळे काय व्हायचं, पावडर जी आहे ती स्प्रे टँकच्या बॉटमला सेटल व्हायची नाही आणि युनिफॉर्म स्प्रेइंग व्हायचं, युनिफॉर्म केमिकल ऍप्लिकेशन व्हायचं. पण आजकाल ऍजिटेटर वापरले जात नाहीत, कारण की आजकाल मोस्ट ऑफ द हर्बिसाइड इट इज अवेलेबल इन इमल्सिफाइंग कॉन्सन्ट्रेट, लिक्विड फॉर्म्युलेशन्स मध्येच येतात. इट मे बी आयदर मेकॅनिकल और हायड्रोलॉजिकल पर्पज टू कीप द लिक्विड स्प्रे होमोझायगस. मेकॅनिकल ऍजिटेटर मे बी मेटल और फॅन और रॉड, पण आता काही वापरले जात नाहीत. Hydrological agitator consists of pipe with several sets of hole but closed its free end. It is placed in a tank and it is fed with the spray liquid from the pump. From these holes, the liquid emerges as a jet to provide agitation to the whole body of the liquid. This is called as a bypass system. Hydraulic agitation is not true, but it is more convenient in power sprayer using a large tank size. आता काय केलं जातं, काही स्प्रे पंप मध्ये मोटर मधनं जे स्प्रे मोटर जी पुढे प्रेशर लिक्विड ढकलते, त्यातलंच एक पाईप माघारी काढून ते प्रेशरचं पुढे ढकललेलं पाणी माघारी पुन्हा टँक मध्ये सोडलं जातं स्पीडनं, जेणेकरून द सोल्युशन इनसाइड द टँक इट इज ऑलवेज शेकिंग, कारण ते ढवळलं गेलं पाहिजे. स्प्रे विदाउट ऍजिटेटर शुड नॉट बी युज्ड टू सप्लाय पेस्टिसाइड इमल्शन अँड सस्पेन्शन. आता ऍजिटेटर, मेकॅनिकल ऍजिटेटर शिवाय स्प्रेइंग करणं व्यवस्थित किंवा युनिफॉर्म ऍप्लिकेशन होणं, केमिकल व्यवस्थित मिक्सअप राहणं हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. ओके, ठीक आहे. मला तेवढं सिंपल भाषेमध्ये शिकवता आलं तेवढं मी तुम्हाला सिंपल भाषेमध्ये क्लिअर सांगितलेलं आहे. ओके, ठीक आहे. सो नाव आय विल मूव नेक्स्ट पॉइंट. एकच मिनिट, पीसी थोडासा स्लो रिस्पॉन्ड करतोय. डिस्ट्रीब्युशन सिस्टम्स मध्ये नोझल, स्प्रे लान्स, स्प्रे बूम आणि होज पाईप एवढ्या गोष्टी येतात. ओके, ठीक आहे. डिस्ट्रीब्युशन सिस्टम्स मध्ये आपण नोझल पाहूया. सो ऑल ऑफ यू हॅव सीन द नोझल्स. ओके, तुम्ही सर्वांनी नोझल्स पाहिलेलेच असतील. कॉलेजमध्ये पण आपण एकदा 2-3दा स्प्रेइंग केलेलं होतं विद्यार्थ्याकडून, आणि ह्या वर्षी जर कॉलेज चालू असतं रेग्युलर तर मी तुम्हाला फील्डमध्ये नेऊन पण दाखवलं असतं, काय हरकत नाही. नेक्स्ट सेमिस्टरला आपला कोर्स आहे रब्बीचा, त्यावेळेस आपण स्प्रेइंग करून दाखवू, त्यावेळेस मी तुम्हाला नोझल दाखवेन. The function of spray nozzle is to break the pressurized liquid into the droplet for the application to the target nozzle. ओके, तर नोझलचं काम काय आहे, मागणं जे प्रेशर लिक्विड येतं थ्रू द पाईप, इट शुड बी ब्रेकअप इनटू द स्मॉलर ड्रॉपलेट्स. ओके, बारक्या ड्रॉपलेट्स मध्ये त्याचं प्रेशर मध्ये क्रिएट करणे, आणि इट शुड बी युनिफॉर्मली अप्लाइड ऑन द लीफ ऑफ द वीड. ओके, the droplet size, the delivery, the spraying pattern that must be produced. The spray pattern is fixed for the nozzle, while the droplet size and delivery may be vary with the pump pressure. जे स्प्रेइंग पॅटर्न असतो तो फिक्स असतो, फक्त जे ड्रॉपलेटची साईज आहे आणि डिलिव्हरी आहे ते प्रेशरवर डिपेंड असते. ऍट लो प्रेशर द लिक्विड एस्केप फ्रॉम द नोझल टिप ऍज अ लिक्विड फ्लॉर, while under the high pressure the droplet turn into the fog or mist side with the formation of very fine droplets. In general, smaller the spray droplet size, more the herbicidal effect. जेवढं बारीक किंवा मिस्ट किंवा धुरळा उडल्यासारखं इतकं बारीक स्प्रे ची साईज बसेल, तेवढं जे हर्बिसाइड आहे ते इट कॅन बी इफेक्टिव्हली पेनिट्रेट इनटू द लीफ ऑफ द वीड्स. ओके, आणि जेवढी मोठी साईज असेल ड्रॉपलेटची तेवढा त्याचा जास्त चान्स आहे इट विल बी राउंड ऑफ, म्हणजे गळून पडणे किंवा घसरून पडणे पानावरनं. Compared to brass nozzle, plastic nozzles are very resistant and cheaper. In herbicidal world, 8 kinds of spray nozzles are common. Herbicide मध्ये 8 प्रकारचे स्प्रे नोझल्स यूज केले जातात. फ्लॅट पॅन, सॉलिड कोन, फ्लड किंवा ज्याला फ्लोडिंग किंवा फ्लड जेट म्हणतात, ट्रिपल ऍक्शन, ब्रॉडकास्ट, ब्लास्ट, लो व्हॉल्यूम आणि सेंट्रिफ्युगल. ओके, स्प्रिंकलर, रोटेटरी. ओके, असे देयर आर 8 टाइप ऑफ स्प्रे नोझल्स आर अवेलेबल इन मार्केट. ओके, त्यापैकी 1-2 जास्त पॉप्युलर आहेत, बाकीचे खूप रेअरली किंवा खूप कमी आहेत. तर पहिला आहे फ्लॅट पॅन. The nozzles are available in 2 spray pattern, the tapered edge pattern and rectangular pattern. Tapered edge pattern to apply pre and
post emergence herbicide broadcasting, while rectangular pattern is useful for pre-emergence and band application of herbicide. Okay. फ्लॅट फॅन आणि सॉलिड कोन पुढचं सांगतो तुम्हाला फोटो दाखवणार आहे आधी ऐकून घ्या. सॉलिड कोन नोझल produces medium sized droplet, good for pre and post emergence spray, also useful for surface application of herbicide, which gives a fan like spray. Solid cone दाखवतो फोटो. Triple action nozzle, diameter of spray can be easily changed during the operation to produce either coarse or fine spray. ट्रिपल ऍक्शन मध्ये तुम्ही रेग्युलेटरच्या स्पीड वरनं ते किती फाईन करायचं किंवा किती जाड करायचं ड्रॉपलेटची साईज तुम्ही करू शकता. आता इथं तुम्हाला जे मगाशी मी बोललो त्याचा एक फोटो दिलेला आहे. स्प्रेइंग पॅटर्न, लोम or more about each nozzle spraying pattern when the high how a Virginia text export recommended the use. आता बघा पहिला आहे फ्लड, त्यामध्ये हॅलो कोण येतो, फुल कोण येतो आणि फ्लॅट पॅन मध्ये पण प्रकार दिलेले आहेत. पहिलं बघूया आपण फ्लड. Used for suspension of fertilizer when a clogging could be an issue. The nozzle produced large droplet at 10 psi. psi म्हणजे प्रेशर आहे, to 25 psi. Flood nozzle need to be spaced 30 inch to 40 inch from the best spray pattern. Okay. Flood jet. ओके, तुम्हाला दिसलेला आहे एका साइड होऊन ते तिरका क्रॉस स्प्रे पडत जातो. ओके. त्याच्यानंतर हॅलोकोन. हॅलोकोन मध्ये जर तुम्ही बघितलं तर मध्ये काय पडत नाही, फक्त बॉर्डरवरनं स्प्रेइंग होते. ओके, एकच मिनिट. ओके, जर इथं हॅलोकोन जर बघितलं तुम्ही तर हॅलोकोनला बघा फक्त त्याच्या आउटर बॉर्डरीवरनं लिक्विड जे आहे ते पडतं. मधला जो भाग आहे हा पूर्ण ब्लँक असतो, इथनं स्प्रेइंग होत नाही, फक्त बॉर्डरवरनं स्प्रेइंग होतं. ओके, ठीक आहे. So used with the fungicide, insecticide when the need a complete coverage. Drip potential is higher with this nozzle because the droplet size is small and operated 40 psi to 100 psi pressure. त्यानंतर नेक्स्ट येतो फ्लॅट पॅन. ओके, the flat pan nozzles are most common type of used in agriculture for banding and broadcasting pesticide, insecticide, herbicide. They are positioned on the spray so the output overlap with the pattern next to them. There are several kinds of flat pan nozzle are there. Okay, low pressure extended range, often center, twist center. Okay, तर आता इथं बघा फ्लॅट पॅन मध्ये प्रकार दाखवलेले आहेत. इथं हाय प्रेशर दाखवला आहे, इथं लो प्रेशर दाखवलेलं आहे. हाय प्रेशर मध्ये जर बघितलं तर तुम्हाला दिसेल की ड्रॉपलेटची साईज जी आहे ती लहान आहे आणि लो प्रेशर जर बघितलं तर ड्रॉपलेटची साईज जी असते ती मोठी असते. आता नाउ I will give you what is mean by high pressure volume sprayer and low pressure volume sprayer. तर low pressure volume sprayer म्हणजे काय? The sprayer which can spray 5 to 400 liters per hectare liquid. It is known as low volume sprayer. Low volume sprayer म्हणजे काय? जो स्प्रेयर कमीत कमी 5 लिटर जास्तीत जास्त 400 लिटर पर हेक्टर एवढं लिक्विड एका हेक्टरवर स्प्रे करू शकतो, त्याला म्हणतात लो व्हॉल्यूम स्प्रेयर. म्हणजे आपले नॅपसॅक किंवा बॅटरी ऑपरेटेड छोटे मोठे. हाय व्हॉल्यूम स्प्रेयर मध्ये दोन प्रकार आहे. दुसरा आहे हाय व्हॉल्यूम स्प्रेयर. हाय व्हॉल्यूम स्प्रेयर मध्ये मोर दॅन 400 लिटर 400 लिटर पेक्षा जास्त पाणी एका हेक्टर मध्ये टाकलं जातं किंवा स्प्रे केलं जातं, त्याला म्हणलं जातं हाय व्हॉल्यूम स्प्रेयर. आणि तिसरा आहे अल्ट्रा व्हॉल्यूम स्प्रेयर. अल्ट्रा व्हॉल्यूम स्प्रेयर म्हणजे काय? ज्याची कॅपॅसिटी 5 लिटर पर हेक्टर आहे त्याला म्हणलं जातं अल्ट्रा व्हॉल्यूम स्प्रेयर. 5 लिटर पेक्षा कमी. लिहून घ्यायचं असलं लिहून घ्या वहीमध्ये, जर वही असेल तुमच्याकडे, नोटबुक असेल, सो यू कॅन राईट डाऊन. ओके, तर स्प्रेयर 3 प्रकार आहेत. एक आहे लो व्हॉल्यूम स्प्रेयर ज्याची कॅपॅसिटी आहे 5 लिटर्स टू 400 लिटर्स पर हेक्टर. दुसरा स्प्रेयर आहे हाय व्हॉल्यूम स्प्रेयर ज्याची कॅपॅसिटी आहे मोर दॅन 400 लिटर्स पर हेक्टर. तिसरा जो आहे अल्ट्रा व्हॉल्यूम स्प्रेयर ज्याची कॅपॅसिटी आहे लेस दॅन 5 लिटर्स पर हेक्टर. आता तुम्ही म्हणाल अल्ट्रा व्हॉल्यूम स्प्रेयर कुठे वापरायचा? तर ज्या वेळेस टोळधाडीचा अटॅक होतो ना, टोळधाड राजस्थानमध्ये डेझर्ट मध्ये, तर त्या टोळधाडीवर डायरेक्ट लिक्विड स्प्रे केलं जातं विदाउट मिक्सिंग इन वॉटर. पाण्यात न मिक्स करता डायरेक्टली स्प्रे केलं जातं, बेसिकली थ्रू एरियल स्प्रेइंग और ड्रोन स्प्रेइंग. ओके, एरियल स्प्रेइंग किंवा ड्रोन स्प्रेइंग केलं तर ते डायरेक्ट लिक्विड स्प्रे केल्यामुळं अतिशय कमी लिक्विड लागतं. ओके, ठीक आहे, अतिशय कमी लिक्विड लागतं. पण हे ऍग्रिकल्चर मध्ये अल्ट्रा व्हॉल्यूम स्प्रेयर काही एवढे वापरले जात नाही. त्याच्यानंतर इथं तुम्हाला दुसरं दिसलं असेल
इव्हन फ्लॅट पॅन आणि ट्विन ऑरिफिस फ्लॅट पॅन. तर इव्हन फ्लॅट पॅन मध्ये इथं जर तुम्ही डिझाईन बघितली तर एकच इथं असं आयताकृती शेप आहे आणि ट्विन फ्लॅट पॅन मध्ये एकाच नोझल मध्ये दोन नोझल एकमेकाला जोडलेले असतात आणि दोन स्प्रे ऍट अ टाइम होतात. त्याला ट्विन फ्लॅट पॅन म्हणतात. आणि हॅलो कोन तुम्ही बघितलाय, मधला भाग रिकामा असतो आणि बॉर्डरवर फक्त लिक्विड पडतं आणि फुल कोन मध्ये एंटायर लिक्विड पडतं. फुल कोन nozzle created a large droplet used on a soil incorporation herbicide. Operate 15 psi and 14 psi. Angle the nozzle 30 degree and cover the lab spray coverage by 100%. 100% सगळा एरिया कव्हर होतो आणि सॉइलची तुमचा अँगल जो आहे नोझलचा तो 30 डिग्रीचा पाहिजे. ओके, तर तुम्हाला दिलेले आहे डिफरंट टाइप्स ऑफ स्प्रेअरची. ओके, ह्याच्यापेक्षा जास्त सिम्प्लिफाय करणं मला पण शक्य नाही. ओके, जेवढं शक्य होतं तेवढं मी सिम्प्लिफाय केलेलं आहे. ओके, तर देर आर डिफरंट टाइप्स ऑफ स्प्रेयर विच आर अवेलेबल इन मार्केट. ओके, थोडस पीसी स्लो रिस्पॉन्ड करतोय त्यामुळे स्लाइड जे आहेत त्याला फटाफट नेक्स्ट जात नाहीये. ओके, तर ब्रॉडकास्ट फॅन नोझल. ओके, सो broadcast fan nozzle are used for spraying on unwanted vegetation. Roadside gives the wide coverage 5 to 8 meter. आता ब्रॉडकास्ट फॅन नोझल मध्ये आहे, तुम्हाला जर समजा शेपूट मारायचं नाही, रस्त्याच्या कडेला मारायचं आहे आणि तुम्हाला फटाफट एरिया कव्हर करायचा आहे क्विकली, ते सगळं कव्हर करून मोकळं व्हायचं आहे, तर तिथं ब्रॉडकास्ट फॅन नोझल वापरा. ओके, ठीक आहे. It gives a wide coverage 5 to 8 meter with the coarse droplet on the outer edge. Side of fan like spray than the inside. म्हणजे आउटर साइड जी आहे एजची तिथं थोडेसे जाड ड्रॉपलेट पडतात आणि इनसाइड जे आहे त्याचे तिथं बारीक ड्रॉपलेट पडतात. लो व्हॉल्यूम नोझल्स आर मेड फॉर द स्प्रेइंग हाय विस्कस स्प्रे लिक्विड इमल्स टू अवॉइड द ड्रिफ्टिंग. आता लो व्हॉल्यूम स्प्रेयर मध्ये इमल्सिफाईंग किंवा विस्कस थोडंसं स्टिकी किंवा चिकट लिक्विड असते, तर ड्रिफ्टिंग म्हणजे वाऱ्या स्पीडने येणाऱ्या वाऱ्यामुळे ड्रिफ्टिंग होत नाही. Motorized sprayer blower employ blast nozzle. This nozzle feed the spray liquid into the airstream to split into the droplet and carry a droplet by the velocity of wind. आता जे हाय व्हॉल्यूम स्प्रेयर असतात किंवा मोटराइज्ड स्प्रेयर असतात ते मोठ्या प्रमाणामध्ये ब्लास्ट तयार करतात. म्हणजे त्याचा एवढा वेग असतो जोरात की झाड सुद्धा हलतं किंवा वीड सुद्धा हलतं. इतक्या स्पीडनं ते मोठ्या प्रमाणामध्ये हवा आणि लिक्विड स्प्रे केले जातात. त्यामुळे वाऱ्याचा वेग जरी जास्त असला तरी शक्यतो त्याचं जे स्प्रेइंग पॅटर्न आहे तो डिस्टर्ब होत नाही, कारण की हाय प्रेशर वरनं पुढे ढकलला गेलेला असतो. ओके, पीसीस खूप स्लो रिस्पॉन्स होते त्यामुळे वेळ लागते. स्लाइड क्लिअर करा. झालं आता हे तर 2 मिनिटं वाट बघा. काय हे वर्क पण रिस्पॉन्स पुअर करते किंवा स्लो करते त्यामुळे इट विल टेक अ लॉट ऑफ टाइम. थोडंसं वेळ जास्त घ्यायला लागलेला आहे, पण काय त्याला येईल. फ्लड जेट नोझल. फ्लड जेट नोझल तुम्हाला दाखवलं तर पहिलं एका साइडनं स्प्रे येतो. फ्लड जेट नोझल, जेट म्हणजे काय, एक स्ट्रीम येते. इट प्रोड्यूस अ मीडियम ड्रॉपलेट स्प्रे अँड रिड्यूसेस द ड्रिफ्ट हॅझार्ड पोटेन्शियल. इट इज कॉमनली यूज्ड फॉर सबसर्फेस ऍप्लिकेशन ऑफ हर्बिसाइड. ओके, ठीक आहे. फ्लड जेट जे आहे ते जमिनी लगत, जमिनीमध्ये जास्त घुसावं, जमिनीमध्ये खोल जावं अशासाठी ते फ्लड जेट बनवलेलं असतं. जमिनीच्या क्रॅक्स मधनं, होल्स मधनं जमिनीमध्ये घुसावं. ओके, centrifugal nozzle. It is used for spraying a viscous spray liquid like inverted emulsion. Flood jet nozzle, pre-emergence application of herbicide. ओके, म्हणजे उगवून यायच्या अगोदर जे आहे तिथं फ्लड जेट वापरतात. आणि फ्लॅट पॅन नोझल पोस्ट इमर्जन्सी ऍप्लिकेशन ऑफ हर्बिसाइड. फ्लॅट पॅन जे आहे ते उगवून आल्यानंतर ज्यावेळेस वापरलं जातं त्यावेळेस. आणि सेंट्रिफ्युगल म्हणजे काय, गोल 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 स्प्रे करत जातं. ठीक आहे, सेंट्रिफ्युगल फोर्सच्या मागची सर्क्युलर स्प्रेइंग पॅटर्न. लान्स. It is the lance. It is a brass rod of 90 centimeter length attached to the delivery hose pipe of the sprayer and fitted to its free and with a replaceable nozzle. Lance म्हणजे काय, जी 90 सेंटीमीटर लांब एक ब्राची म्हणजे पाईप दिसते ज्याच्या टोकाला किंवा पुढं नोझल जोडलेला असतो त्याला आपण लान्स म्हणतो.
A herbicide spray lance is bent at the nozzle to form a gooseneck. ओके, तुम्हाला तरी gooseneck दाखवतो. ही असते लांस, ह्याच्या माग असते अशी पाईप. ओके, आणि ही जी लांस आहे ना, याचं जे पुढचं टोक आहे ना, ते असं बेंड केलेलं असतं आणि ह्याच्या समोर असतोय इथं असते नोझल. तर हा जो बेंड आहे ना, हा बेंड त्याला म्हणतात गूज नेक. ओके, गूज नेक म्हणजे तुम्ही हे बघितलं असेल बगळ्याची मान कशी बेंड असते तशी गूज नेक बेंड असते टुवर्ड द सॉइल. म्हणजे जर नोझलचं जर पुढे जोडलं तर स्प्रे काय होणार आहे, समोर पडणार आहे. आपल्याला जमिनीकडे त्याचं तोंड पाहिजे म्हणून ती बेंड असते. ओके, त्याला म्हणलं जातं गूज नेक. ओके, लांच, आणि लांचची जी लेंथ असते ती नियर अबाउट 90 सेंटीमीटर असते, जवळपास 90 सेंटीमीटर लांच लेंथ असते. सो इट कॅन बी इझिली रिच टू द सॉइल सरफेस. सॉइल सरफेस पर्यंत पोहोचलं जावं, तुम्हाला जास्त बेंड व्हावं लागू नये किंवा वाकावं लागू नये. At the hose end, it is provided with the trigger mechanism to control the flow of liquid. जो ट्रिगर असतो खटका जो दाबला की स्प्रे चालू होतो. The spray lance may be fitted with the plastic shield to prevent the chemical from the drifting. समोर जर पुढे टोपण लावलं तर ड्रिफ्टिंग हॅझार्ड्स पण कमी होतात किंवा लिक्विड जास्त वाया पण जात नाही. ओके, ह्याला म्हणायचं लांब. लांच मध्ये दुसरे काय नाही, जे लोखंडी ब्रासची पाईप दिसते तुम्हाला 90 सेंटीमीटर लांबची, ते म्हणजे लांच असते, दुसरं काय नाही. ठीक आहे. स्प्रे बार और बूम, इट कन्सिस्ट ऑफ हॉरिझॉन्टल पाईप ऑन विच 2 or several nozzles are fitted at the space 50 सेंटीमीटर अपार्ट. त्याला म्हणायचं स्प्रे बार. समोर पुढे जे असते नोझल. द बूम लेंथ वॅरीज फ्रॉम 1 to 15 मीटर. शॉर्ट बूम विथ 2 to 3 नोझल्स. तर काहीला मल्टी नोझल्स पण असतात, एकाच ह्याच्यावर 2 ते 3 नोझल्स लावलेले असतात. पुढे तुम्हाला दाखवतो मी. The main advantage of spray boom over the spray lance is the width swap. It covered it each trip of the spray is covered in the field. आता स्वॅप म्हणजे काय? ओके, तर तुम्हाला अजून एकदा अॅनोटेट करतो स्क्रीन, त्याशिवाय तुम्हाला ते समजणार नाही. ओके, तर हे आलेलं आहे मेन लांस. ओके, हे आहे बूम, आणि ह्याच्यावर इथे एक नोझल आहे, इथं दुसरं नोझल आहे, इथं तिसरं नोझल आहे. याला म्हणायचं स्प्रे बूम. मल्टी नोझल म्हणजे म्हणलं जातं. ऍट अ टाइम वी कॅन स्प्रे लार्ज एरिया. म्हणजे एक नोझल जोडण्यापेक्षा जर तुम्ही मल्टी नोझलची 3ची जर पुढे पाईप जोडली तर ऍट अ टाइम 3 स्प्रे होतात. आणि स्वॅप म्हणजे काय, द टोटल विड्थ ऑफ लँड वेटेड बाय द बूम. आणि आता स्वॅप बघा, हितनं एवढा एरिया ऍट अ टाइम कव्हर होणार एका फटक्यात, त्याला म्हणायचं स्वॅप. कळलं? ठीक आहे. त्याला म्हणतात स्वॅप. ओके, 60 नंबर फालतू टाइमपास करू नको स्क्रीनवर. स्वॅप म्हणजे जेवढा एरिया कव्हर होतोय त्याला म्हणलं जातं स्वॅप. 60 नंबर तो डॉट मारतोय, मी कानाखाली आवाज काढीन पुन्हा कॉलेजवर आल्यावर. तो 3 वेळा तो 3 डॉट मारेल. मग फालतूगिरी करू नको, शिकवायचं चाललंय म्हणजे टाइमपास करू नको. नसं ऐकायचं लेक्चर, बाहेर पड आणि निवांत बस, डोक्यात ताप देऊ नको दुसऱ्याला. ओके, the swap is the total width of land weighted by a boom. It is slightly more than the boom length. ओके, ठीक आहे. जी बूम लेंथ आहे ना, ही जी बूम लेंथ आहे ना त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी असते स्वॅप. ओके, आय होप आय हॅव क्लिअर द कन्सेप्ट. मी तुमची कन्सेप्ट क्लिअर केली असेल अशी अपेक्षा आहे मला. क्लिअर करतो ड्रॉइंग. मी सोडून कोणी स्क्रीन अॅनोटेट करणार किंवा टच करणार, शांतपणे फक्त ऐकायचं काम करा. इतका स्लो रिस्पॉन्स काय झाले आज काय माहिती, वेळ जास्त लागतोय. नेक्स्ट स्क्रीन आहे ना, स्प्रे बार और स्प्रे बूम. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड होती. का एवढं स्लो रिस्पॉन्स होते मला काय समजेल. Pressure regulator.
It is fitted to the heavy duty sprayers and tractor driven sprayer, so the run the sprayer at a constant pressure. Pressure gauge is provided to check the pressure. ओके, आता जिथं ट्रॅक्टरवरनं स्प्रेइंग केलं जातं मोठ्या प्रमाणामध्ये, तिथं प्रेशर रेग्युलेटर किंवा प्रेशर गेज असतात. छोट्या मोठ्याला पण असतात, पण ते प्रेशर दाखवत नाहीत किती आहेत ते. ओके, वन्स यू हॅव मेंटेन दॅट कॉन्स्टंट प्रेशर, तुम्ही एकदा सेट केला की त्या कॉन्स्टंट प्रेशरनच स्प्रे होत राहतो, कमी किंवा जास्त असं व्हेरिएशन येत नाहीये प्रेशर रेग्युलेटरवर. ओके, ठीक आहे. त्यानंतर आपला जो शेवटचे पॉईंट आहे त्याकडे आपण जातोय. टाइप ऑफ स्प्रेयर, हायड्रॉलिक, मॅन्युअल, प्युमॅटिक आणि मोटरायझर प्युमॅटिक. ओके, सो दीज आर द आणि वर आहे नॅपसॅक. ओके, लोडेड ऑन द बॅक ऑफ द वर्क ड्युरिंग द ऑपरेशन. ओके, तर आपण ते स्प्रेयर पाहणार आहोत. तर पहिला बघा हायड्रॉलिक नॅपसॅक स्प्रेयर. ओके, ठीक आहे. तर इथं तुम्हाला इतका स्लो रिस्पॉन्स करतोय आज पीसी माझं डोकं दुखायला लागले काय बोलायचं काम. एक तर ती ड्रॉइंग पण ऑटोमॅटिक क्लिअर होत नाही. बघा, हे आहे लांब्स, हे आहे नोझल, हे आहे इथं बेंड झाले बघा नोझल, ह्याला म्हणायचं बूज नेक. हा जो आहे हा रेग्युलेटर आहे, हा प्रेस केला की प्रेशर लिक्विड पुढे जातं. याला म्हणायचं हुज पाईप, ही जी पाईप आहे इथे अटॅच केलेली असते त्याला म्हणायचं हँडल. हा खालीवर अप डाऊन केला जातो. हा आहे पिस्टन, पिस्टन हँडल मूव्ह केला की पिस्टन पण खालीवर होतो आणि या पिस्टन पासून ही जी पाईप निघालेली हुज पाईप ती इथं बघा जोडलेली आहे. ह्याला म्हणायचं सगळ्यात बेसिक डिझाईन ऑफ हँड ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेयर. ओके, आणि हे जे आहे हे टोपण, हे खोलायचं ना आतमध्ये लिक्विड भरायचं आणि हा आहे स्प्रे टँक. ओके, काय यात मशीन नाही काय नाही, माणसाच्या हाताने ते खालीवर करत राहायचं. तसा हा पिस्टन खालीवर मूव्ह होणार आणि ते जे लिक्विड आहे ते प्रेशर इथपर्यंत जाणार. ओके ओके, आय होप यू हॅव अंडरस्टूड. तुम्हाला कळलं असेल अशी अपेक्षा आहे. अतिशय सोपं आहे, तर त्या अवघड आहे अशातला भाग नाहीये. ठीक आहे. तर हायड्रॉलिक नॅपसॅक स्प्रेयर ऑन अँड ॲव्हरेजली मार्केटमध्ये 1000-1200 रुपयेपर्यंत मिळतो. मॅन्युअली ऑपरेटेड, टँक कॅपॅसिटी 15 लिटर, मॅक्सिमम 20 लिटर. Mechanical or hydraulic agitation work within the hand lever to maintain the constant pressure, particularly used for the spot treatment, smaller holding of the farmer, and hand treatment. Equipped with a boom, it is very good for the blanket application. छोटे छोटे शेतकरी जे एकर 2 एकर 3 एकर जमीन आहे त्या शेतकरी विकत घेऊ शकतात. पण त्याचा एक डिसएडव्हान्टेज आहे की हात दुखतो. एक पंप खाली व्हायला पूर्ण 20 लिटरचा कमीत कमी अर्धा तास लागतो. 20 मिनिटं 30 मिनिटं अर्धा तास. त्यामुळे हात घायला येतो, हात दुखतो. कंटिन्युअसली यू हॅव टू टेक अ मोमेंट. एका हातामध्ये नोझल पकडायचं आणि एका हात खालीवर करायचं, सारखं चेक करायचं. त्यामुळे खूप हेक्टिक आहे. त्यामुळे आजकाल लोक बॅटरी ऑपरेटेड वापरतात. These sprayer are mounted on the back of the man, one hand or lever or other to lance with a lance, one spray 0.40 hectare a day with the boom 0.8 hectare a day. एका नोझल वरनं 1 एकर पर दिवसात एक माणूस स्प्रे करू शकतो. आणि जर मल्टी नोझल असेल, मग मी दाखवले 3 नोझल, तर जवळपास 2 एकरापर्यंत जाऊ शकतो. इट इज हाय व्हॉल्यूम स्प्रेयर बट लो व्हॉल्यूम नोझल कॅन बी फिटेड. हा हाय व्हॉल्यूम स्प्रेयर आहे, जास्त पण पाणी बाहेर टाकू शकतो, पण कुणी वापरतो नाही. इथं लो व्हॉल्यूम नोझलच वापरला जातो समोर. स्प्रेइंग पोटेन्शियल 12 kg per centimeter square. त्यामध्ये प्रेशर किती असते? 12 kg per centimeter square. It spread at 3 to 4 kg per centimeter square to prevent the drift. ओके, पण ते रेग्युलेटर असा ऍडजस्ट केलेला असतो की तो 3 ते 4 kg पर सेंटीमीटर स्क्वेअरनं प्रेशरनं तो पुढं टाकू शकेल. ओके, त्यानंतर प्युमॅटिक ऑर कॉम्प्रेसर सिस्टम नॅपसॅक. ओके, तर प्युमॅटिक किंवा कॉम्प्रेसर सिस्टम नॅपसॅक शिकवण्याच्या आधी एक बाब सांगतो ती पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, ह्याला कंटिन्युअसली पंपिंग करण्याची आवश्यकता नसते. हा जो लिव्हर आहे, आधी लिक्विड भरायचं, तो लिव्हर पूर्ण वर घ्यायचा, पूर्ण लिव्हर वर घ्यायचा, लिक्विड पूर्ण भरायचं आणि एकदाच दाबायचा. वन्स एकदा तुम्ही दाबला, द टँक इज प्रेशराइज्ड आफ्टर फिलिंग द लिक्विड 2 to 2/3 कॅपॅसिटी. पूर्ण भरायचं नाही लिक्विड, थोडीशी हवा ठेवायची. इन हँड पंप अनडिझायरेबल फॉर द लिक्विड हर्बिसाइड स्प्रे लो ऑन द वीड इन अ पॅडी और ज्यूस. हा काही जास्त पॉप्युलर नाही, मी तर कधी वापरला पण नाही, कधी बघितला पण नाही. वन टाइम तुम्हाला एकदा हँडल दाबायचा असतो पूर्ण वर करून
आणि नंतर बाहेरच असते लिक्विड. जसं जसं तो जी हँडल आहे तो खाली खाली येत जाईल तस तसं प्रेशर कमी होतं आणि त्यामुळे अनइव्हन स्प्रेइंग होतं. हा काही जास्त पॉप्युलर नाहीये. ओके, जुन्या काळी होता, लोक वापरत होते, आता काय कोण एवढं वापरत नाही. मी तर बघितलेलं नाही कधीच. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे पुढचा स्प्रेयर. ओके, ह्याची किंमत पण मला माहित नाही ऑन अन ॲव्हरेजली हाऊ मच कॉस्ट इट इज, बिकॉज इट इज व्हेरी ओल्ड. खूप जुना आहे आणि कसं वापरतात हे मला पण माहित नसल्यामुळं मी पण तुम्हाला जास्त किंमत किंवा त्याच्याविषयी जास्त डिटेल इन्फॉर्मेशन आय एम अनेबल टू एक्सप्लेन यू. ओके, मी पण सांगू शकत नाही. ठीक आहे. त्रास आहे, इतकं स्लो रिस्पॉन्ड देते. 2 मिनिटं वाट बघा. त्याच्यानंतर कसं आहे, फोटो बघितल्याशिवाय एक्सप्लेनेशन सांगितलं तर ते मुलांना समजत नाही. त्यामुळे फोटो हा मस्ट आहे. आणि त्यामध्ये स्क्रीन जोपर्यंत मी अनोटेट करून तुम्हाला दाखवत नाही, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. तुम्हाला समजणं खूप अवघड आहे. Motorized pneumatic sprayer as a low volume sprayer suitable for spraying of concentrated spray liquid. A blast of air flow through the spray jet or a delivery hose nose tube and eject the spray liquid in a blast. Air blast is atomized sprayer liquid into the fine droplets. Air act as a carrier. Faster the air is the pressure, more the atomization. These sprayers are also used as a blower, mist blower, causing considerable loss of herbicide by the wind. तर मोटरायझर स्प्रेयर मध्ये इथं तुम्हाला फोटो दाखवलेलाच आहे. ओके, तर एका जेट सारखं स्प्रेची लांबच्या लांब आपल्या कॉलेजमध्ये पण आहे, आल्यानंतर तुम्हाला दाखवेन मी. तर ह्याच्यामध्ये एक मोटर आहे, इथं इंजिन आहे, 2 स्ट्रोक पेट्रोल इंजिन असतंय. 2 स्ट्रोक पेट्रोल इंजिन असतं. ठीक आहे, बघा हे 2 स्ट्रोक पेट्रोल इंजिन आहे. हे जे पांढरं दिसतंय याच्यामध्ये पेट्रोल भरलं जातं. ऑन अन ॲव्हरेज त्याची 1 लिटरची कॅपॅसिटी आहे. एकदा पेट्रोल भरलं की कमीत कमी 10 ते 15 पंप होतात. ओके, हे त्याचं रेग्युलेटर आहे. इथनं पण तुम्ही इथं लिव्हर असतो, तुम्हाला मोटर किती स्पीडनं पळवायची आहे किंवा किती प्रेशर पाहिजे त्यावर तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकता. इथनं बघा ही जी पाईप निघालेली आहे इकडून अशी वर आली, इथं स्प्रे केलं जातं. ओके, तुम्ही याच्यावर 2 किंवा 3 नोझल्स पण लावू शकता. अतिशय क्विकली विदिन 10 मिनिट्स मध्ये स्प्रे टँक खाली होतो, 10 मिनिटांमध्ये. ह्याची किंमत जी आहे ऑन एन ॲव्हरेज कॉस्ट ती 16 ते 17,000 रुपये मार्केटमध्ये आहे. ओके, ठीक आहे. वेगवेगळ्या कंपन्यांचा आहे, आस्पीचा आहे, भरपूर कंपन्या मार्केटमध्ये आहेत, ते हा बनवतात. ओके, पण हाची किंमत जास्त असल्यामुळे लोक एवढे अफोर्ड करत नाहीत. 17,000 रुपये तुम्हाला गुंतवावे लागतात. पण याची लेंथ जी आहे, स्प्रेइंग लेंथ ती खूप लांब आहे. खूप लांबपर्यंत पण स्प्रे करू शकतो हा. ठीक आहे, उंच झाडावर असेल तिथं सुद्धा ते स्प्रे करता येतं, हाईट पर्यंत काय प्रॉब्लेम येत नाहीये. ओके, त्याच्यानंतर लो व्हॉल्यूम स्प्रेयर. The main advantage of next step or blower. लो व्हॉल्यूम स्प्रेयर असतात, लॉस ऑफ टाइम इन रिफिलिंग टाइम. आता लो व्हॉल्यूम स्प्रे जे आहेत हाताने ऑपरेट करायचे, ते स्प्रेची कॅपॅसिटी कमी असते. एरिया पण एकरभर दिवसात कव्हर होऊ शकतो एका माणसानं. सारखं सारखं लिक्विड संपलं की पूर्ण टँक भरावा लागतो. पोर्टेबल वर्किंग आहे. ओके, कुठेही नेऊ शकता, एक फायदा आहे. फास्ट स्प्रेइंग. ओके, लगेच मोमेंट करायला बरं पडतं. Suitable for post emergence translocated type of herbicide, as low volume spraying is not so uniform with the knapsack blower. Liquid 60 लिटर. ओके, पर हेक्टर. एक हेक्टरला जवळपास 60 लिटर लिक्विड म्हणजे एक 5-6 पंप लागतात. ठीक आहे, तुमची आता कॅपॅसिटी किती आहे, तुम्ही किती इव्हनली मारणार आहे त्यावर डिपेंड असते. हार्बिसाइड थोडीशी जास्त लागतात, अंदाजे एकराला 1 7-8-10 पंप लागतात. ठीक आहे, आणि स्वॅग जी आहे ती 7 ते 8 मीटर ऍट ए टाइम तुम्ही घेऊन जाऊ शकता ऍट ए टाइम, जर मल्टी नोझल असेल तर. ओके, त्यानंतर फूट स्प्रेयर और पॅरल पंप स्प्रेयर. ओके, तर बॅरल मध्ये लिक्विड तयार करायचं शेताच्या बांधावर. मी काय सांगतोय ऐकून घ्या. बॅरल मध्ये लिक्विड तयार करायचं शेताच्या बांधावर आणि त्याचा जो फुटबॉल आहे तो त्या बॅरल मध्ये टाकायचा. मग वन्स यू हॅव टू प्रिपेअर द लिक्विड, तुम्हाला एकदाच लिक्विड बनवावं लागतं आणि हा जो फुटबॉल आहे हा 200 लिटर बॅरलमध्ये टाकून द्यायचा. ओके, इथे एक बॅरल घ्यायचा, त्यामध्ये 200 लिटर पाणी घ्यायचं आणि हा जो फुटबॉल आहे तो हा बॅरलमध्ये टाकून द्यायचा. आणि हे जे आहे पाईप ही जवळपास 100 मीटर पर्यंत असते. ओके, एका माणसानं तिथे एक पॅडल असतो, पॅडल पायानं तो पॅडल खालीवर प्रेस करत राहायचं आणि एका माणसानं ही पाईप घेऊन जायचं शेतामध्ये. एका शेताच्या कोपऱ्यामधनं
अख्खं शेत कव्हर होतं. ओके, फूट किंवा स्प्रे किंवा पॅडल ऑपरेटर स्प्रेअर, ह्यासाठी हा तुम्हाला पाठीवर घेऊन वागवायची गरज नाही, पण ह्याला 2 माणसं लागतात. एक माणूस पेडलिंग करण्यासाठी, एक माणूस स्प्रेइंग करण्यासाठी. आणि जी 100 मीटर पाईप आहे ती शेतात फिरवत 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 यायची. त्यामुळे हा पाठीवर वागवण्याची आवश्यकता नाहीये. जुन्या काळची सिस्टम होती, आजकाल काय कोण वापरत नाही. आजकाल एसटीपी आलेली आहे, ती एसटीपी ट्रॅक्टरमध्ये ठेवला ट्रॉली, की ते किती लांब एरियापर्यंत स्प्रेइंग करू शकता. ओके, popularly applied for the pesticide application operated with the foot. It is provision of 1 to 2 meter long. Sorry, त्यांनी खूप कमी एरिया दिलेला आहे, इथं युनिट नाही दिलेलं. ओके, 100 मीटर पर्यंत 100 फूट पर्यंत पाईप असते. लॉंग डिलिव्हरी होज fitted with the either lance or 2 to 6 nozzle boom. It is a potential spraying pressure is 17 to 21 kg per centimeter square. ह्याचं प्रेशर आहे 17 ते 21 kg per centimeter square. Output with the one lance is 1 hectare per day. It can be spray a high volume sprayer and cover more area. शक्यतो बागा असतात ना, बागा आंब्याच्या, चिकूच्या, पेरूच्या, त्या बागांमध्ये बरं पडतं. बागामध्ये सारखं खांद्यावर घेण्यापेक्षा एका झाडाच्या मध्ये ठेवायचं. ऍट ए टाइम 20-30 झाड आजूबाजूची सर्क्युलर मध्ये सगळ्याला स्प्रे करून कव्हर करता येतं. अॅग्रोनॉमिक क्रॉप मध्ये डिफिकल्ट होतं, कारण की पाईपमुळे झाडं मारण्याची, तुटण्याची किंवा झोपण्याची शक्यता असते. त्यामुळे बागेमध्ये चांगला चालतो. पण आजकाल कोण वापरत नाही. आजकाल हॉरिझॉन्टल ट्रिप्लेक्स, HTP ज्याला म्हणलं जातं, हॉरिझॉन्टल ट्रिप्लेक्स जे आहे स्प्रेयर, ते खूप पॉप्युलर आहे. कॉलेजला आल्यानंतर दाखवतो तुम्हाला मी स्पॉटिंगला, प्रॅक्टिकलला. असं शिकवणं स्प्रेयर हे खूप अवघड जाते बघा मला, पण काही इलाज नाही. ट्रॅक्शन pneumatic sprayer. Indian Institute of Sugar Research, Lucknow, had developed a bullock drawn sprayer with the size nozzle boom with the power from the wheels of the frame. म्हणजे बैलांनी त्या व्हील्स फिरवायच्या आणि त्याच्यावर हा बनवायचा. हा जुना झाला, कोण नाही वापरत आता. ओके, इट इज इफिशियंट, इझी टू ऑपरेट. Unit of 2 pneumatic pumps developed maximum pressure 2 ते 8 kg per centimeter square, which is suitable for minimizing spray drift. Area cover 2 ते 3 हेक्टर पर डे. म्हणजे बैलानं ते व्हील फिरणार, ते प्रेशर क्रिएट करणार. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगर रिसर्च लखनौ वाल्याने बनवला होता. कोण वापरत नाही काय नाही, नुसतं जो सिलेबस मध्ये आहे म्हणून आहे. तुझा फोटो पण मला कुठे भेटला नाही नेटवर. ट्रॅक्टर माउंटेड स्प्रेयर, आधी फोटो बघा ट्रॅक्टर माउंटेड स्प्रेयरचा. ऍट ए टाइम बघा, मल्टी नोझल आहे. ट्रॅक्टर माउंटेड स्प्रेयरचे आधी फोटो बघा, नंतर माहिती सांगतो. बघा, माग टाकी आहे मोठी, जवळपास 150 ते 200 लिटर कॅपॅसिटीची. ओके, फ्रेमवर बसवलेली आहे आणि त्याला नोझल बसवलेली आहे. तर ट्रॅक्टरचा जो मधला रॉड असतो, ओके, तिथनं पॉवर दिली जाते आणि ट्रॅक्टरच्याच पॉवरवरनं ट्रॅक्टरचा जसा जसा पुढे जाईल तस तसा हा स्प्रे वाढतो. 1 नंबर स्प्रेयर आहे. ओके, शेतात डायरेक्ट तुम्ही ट्रॅक्टर फिरवायचा 2 क्रॉपच्या रोच्या मधनं. त्यावेळेस स्पेसिंग जास्त असलं पाहिजे. कापसात मारायला काय प्रॉब्लेम नाही, स्पेसिंग जास्त असते, पण क्रॉपची हाईट जास्त नको आहे. आणि स्प्रे करायचं मल्टी नोझल ऍट ए टाइम. मोठ्या प्रमाणामध्ये 15, 20, 25 फूट सुद्धा एरिया कव्हर होतो ट्रॅक्टर माउंटेड स्प्रेयरचा. ओके, with the spray pressure of 1.4 to 2.8 kg per centimeter square, fitted with the multi-nozzle boom, are very useful in herbicidal application for large holding of the farmer. ज्यांच्याकडे जमीन जास्त आहे, ज्यांच्याकडे सुद्धा ट्रॅक्टर आहे, त्यांनी हा वापरायला काय हरकत नाही. ट्रॅक्टर माउंटेड स्प्रेयर fitted with the booms are used to spray a roadside vegetation. Tractor run and spray has a uniform sprayer, high work efficiency, full utilization of tractor during the ideal time. रिकाम्या वेळेत ट्रॅक्टर त्यावेळेस ते एकदम बेस्ट आहे ट्रॅक्टर माउंटेड स्प्रेयर. आता मिस्ट ब्लोअर पण आलेले आहेत मागून. टँकलाच स्पॉट प्रमाणे नोझल लावलेले असतात, बागातले फिरवायचे. त्याची व्हिडिओ मी टाकेन ग्रुपवर तुमच्या, त्यावेळेस ते बघा. एरियल स्प्रेयर, the herbicidal application from the air are limited to threat aquatic weed like water hyacinth, paddy field like a sugarcane plantation, presence of obstacle like a tree. Diversified framing in India are bottleneck in use. आपल्या देशामध्ये ऍग्रिकल्चर एवढं प्रॉफिटेबल नसल्यामुळं एरियल स्प्रेइंग आपल्याला परवडणार नाही जास्त. फॉरेन कंट्रीज मध्ये डायरेक्ट विमानामधून स्प्रे केला जातो, कारण की त्यांच्याकडे जमीन एका शेतकऱ्याची 100, 100, 150, 200 एकर असते आणि एका जागेवर असते. आपल्याकडे जमिनी 10, 15, 20 गुंठ एकरवर असतात आणि त्या पण फ्रॅगमेंटेड असतात वेगळ्या जागेवर. त्यामुळे आपल्याला काही एरियल स्प्रेइंग प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आणि कोण वापरत पण नाही. फॉरेन कंट्रीज मध्ये तुम्हाला दिसतात. आणि शेवटचं आपल्या मॅन्युअल मध्ये दिला नव्हता बॅटरी स्प्रेयर, पण मी टाकलाय बॅटरी ऑपरेटेड स्प्रेयर. यात काही नसते, खांद्यावर घ्यायचा, इथं बॉटमला याच्या खालच्या बॉटमला बॅटरी असते. मोबाईल सारखं चार्ज करायचं, 4-5 तास चार्ज केला की 10-12 पंप होतात.
म्हणजे एकदा रात्री 2-3 तास चार्ज केला की दिवसभर स्प्रेइंग होते. अंदाजे किंमत 3600 रुपयाच्या जवळपास असते. वेगवेगळ्या कंपन्या देतात. बॅटरी 1-2-3 वर्ष टिकते, नंतर रिप्लेस करायची, मोबाईल सारखी चार्ज करायची. सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात इफिशियंट इन ऍग्रिकल्चर नाव डेज इन इंडिया. इंडियामध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलर आहे आता सध्या आणि खूप परवडतं लोकांना पण वापरायला. ओके, आणि लोक मोठ्या प्रमाणामध्ये वापरतात पण. आता मेंटेनन्स ऑफ द स्प्रेयर, यूज क्लीन वॉटर. बरेच लोक वड्या वगळीचं खराब पाणी वापरतात, त्याच्यामुळं नोझल जाम होण्याचा चान्स असतं. यूज क्रीम ऍट द इनलेट स्प्रेयर. व्यवस्थित गाळून घ्यावं लिक्विड, त्यामध्ये घाण नसावं. बऱ्याच वेळा आपण काय करतो, वड्याचं पाणी भरतो, त्यामध्ये पाला वाळू काही असतं, त्यामुळे खराब होतं. यूज मेटल ऑब्जेक्ट फॉर क्लिनिंग ऑफ नोझल. नोझल बरीच जण तोंडानं फुकतात, तसं न फुकावं. कुठल्या तारेने बिरेने ते साफ करावं. फ्लश न्यू स्प्रेयर बिफोर देअर यूज. आधी जर इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड मारला असेल किंवा हर्बिसाइड मारला असेल तर प्रत्येक वेळेस स्प्रे पंप जो आहे तो धुवून वापरावा. यूज फिनॉक्सी हर्बिसाइड, यूज सेपरेट बॅरल और टँक इफ पॉसिबल. ओके, केमिकल रिएक्शन होतात म्हणून सेपरेट बॅरल घेतलेला बेटर असतो. क्लीन इच स्प्रेयर थरोली आफ्टर इच पिरियड ऑफ ओके. Cleaning and spraying. It is necessary to remove all the residue of herbicide completely after the spraying. It is highly essential to prevent the following. हर्बिसाइड मारल्यानंतर पंप साफ करावा किंवा हर्बिसाइडला सेपरेट पंप ठेवावा जर प्रॅक्टिकली पॉसिबल असेल तर. काय होतं, हर्बिसाइड थोडंसं पाईप मध्ये टँक मध्ये राहतं आणि तुम्ही जर पुन्हा इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड मारलं तर क्रॉपवर त्याचा हर्बिसाइडचा निगेटिव्ह इम्पॅक्ट येऊ शकतो. डॅमेज टू द क्रॉप प्लांट सबसिक्वेंटली स्प्रेड विथ द डिफरंट हर्बिसाइड. Undesirable action between herbicide residue or new herbicide. Corrosion of the spray part. आणि जर तुम्ही हर्बिसाइड स्प्रेयर जर धुतला नाही किंवा वॉश केला नाही, लिक्विड पाईप मध्ये तसंच असेल तर त्यामध्ये रिएक्शन होऊन ते गंजू शकतं किंवा खराब होऊ शकतं. प्रोसिजर ऑफ क्लिनिंग ऑफ स्प्रेयर. रिमूव्हल अँड क्लिनिंग ऑल द स्क्रीन अँड ब्लूम एक्सटेन्शन विथ द केरोसिन अँड स्मॉल बुशेस. नोझल राखेमध्ये भिजत घालायचं जर घाण झाला असेल किंवा खराब झाला असेल. Mix the 1 box of the detergent with the 150 liters of water in a tank. Circulate through the bypass system for 30 minutes and then drain out. Okay. स्प्रे टँक मध्ये अर्धा 1 किलो डिटर्जंट टाकून 150 लिटर पाणी, मोठा टँक असेल 200 लिटरचा. ओके, आणि चालू करून द्यायचा, सगळं घाण बिन बाहेर निघून जाते. रिप्लेस द स्क्रीन अँड द बूम एक्सटेन्शन. स्क्रीन बदलावी किंवा बूम एक्सटेन्शन जर लिकेज होत असेल, पाणी गळत असेल तर ते नवीन टाकावं. स्प्रे टँक 1/3 to संपर्क 70% with the 1 part of the household and ammonia to 49 parts of water. Circulate this mixture through the pump and nozzle. Let the remaining solution stand over the night and then run it over through the nozzle. Okay. वेगवेगळ्या प्रकाराची साफ करायची. आपल्याकडे काही एवढे लिक्विड किंवा अमोनिया पण वापरत नाही. स्वच्छ पाण्याने जरी धुतला किंवा साबणाच्या पाण्याने जरी धुतला तरी मोर दॅन सफिशियंट आहे. फ्लश आउट द 2 टँक फुल ऑफ क्लीन वॉटर स्प्रेइंग विथ द बूम. आणि साबणानं धुतला की पुन्हा स्प्रे पंप जो आहे पाण्यानं भरावा आणि एकदा दोनदा पूर्ण खाली होऊन द्यावा स्वच्छ पाण्यानं, म्हणजे सगळी घाण निघून जाते. 2 type of sprayer are used in India, which is high volume and low volume. The low volume sprayer driven less than 280 liters of spray material per hectare. इथं डेफिनेशन थोडीशी वेगळी दिलेली आहे, नेटवर थोडीशी वेगळी आहे. Whereas high volume sprayer would be applied 280 to 500 liters or even more per hectare. लो वॉल्यूम स्प्रेयर जे आहे मग पण तुम्हाला सांगितलं 400 लिटर पेक्षा कमी, इथे त्याने 280 लिटर दिलाय मॅन्युअल मध्ये. ओके, आणि हाय वॉल्यूम स्प्रेयर जे आहे ते 400 लिटर पेक्षा जास्त, इथे त्याने 280 ते 500 लिटर दिलं आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. लो वॉल्यूम स्प्रेयर आर मोस्टली यूज्ड फॉर एरियल स्प्रेइंग and high volume sprayer or the ground spraying. The delivery most depend on the type of nozzle used and speed which the spray moves. The calibration involves the determination of amount of spray material applied to the spray nozzle at the present condition. It is then just adjust according to requirement. Okay, तर अशा पद्धतीनं इथलं जे आहे लेक्चर जे आहे ते संपूर्ण प्रॅक्टिकल जे आहे ते शिकवून संपलेलं आहे. I will post the PDF, so you have to write the manual. कुणाला जर शंका असेल तर काय असेल तर विचारा. आय विल गिव्ह यू द आन्सर. अनम्यूट करून डायरेक्ट विचारलं तरी चालेल किंवा मेसेज टाईप करून दिला तरी चालेल. कोणाला काय शंका असेल तर विचारा. प्रॅक्टिकल जे आहे ते आपले आता फक्त 1-2 प्रॅक्टिकल शिल्लक राहिलेले आहेत. तेवढे शिकवले की आपला सिलेबस जो आहे बेसिकली विदिन नेक्स्ट वीक पुढच्या आठवड्यामध्ये संपतो. व्हिडिओ मॅनेजमेंटचा पण आणि ह्याचा पण फील्ड क्रॉपचा पण. तर मॅन्युअल्सच्या पीपीटी मी ग्रुपवर शेअर केलेले आहेत. मॅन्युअल लिहायला चालू करा आणि काही मी फिगर्स टाकीन त्या फिगर्स पण ड्रॉ करा. ओके,
आय होप, मला वाटतं की दिवाळीनंतर कॉलेज चालू होईल रेग्युलर. आयटीआयचं कॉलेज चालू झालेलं आहे आपल्या कॉलेजचं, आयटीआयचे विद्यार्थी तयार होत कॉलेजमध्ये, तर तुमचं पण चालू होईल दिवाळीनंतर. तर त्यावेळेस आपलं मॅन्युअल चेक आपण करूया, ज्यावेळेस तुम्ही फिजिकली येताल कॉलेजमध्ये. बघूया अजून, म्हणजे माझे पण गॅरंटी नाही, पण मला वाटतंय की नोव्हेंबरमध्ये किंवा डिसेंबरमध्ये मे बी द कॉलेज विल बी रिओपन. डिग्री कॉलेज तर रिओपन होतील. कोणाला काही शंका असतील तर विचारा.